तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही ट्रिक्स आणि टिप्स सोबत अगदी मऊ आणि जाळीदार उत्तप्प्याची रेसिपी बनवू। तर ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथं मी 1 ग्लास तांदूळ आणि पाव ग्लास उडदाची डाळ रात्रभर भिजत घालून सकाळी त्याच्यातलं पाणी काढून त्याला स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक वाटून घेतले। आता हे वाटून घेतलेलं पीठ 6 ते 7 तास आपल्याला फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे। आता टिप्स काय आहे ते बघू। ते म्हणजे जेव्हा आपण हे उत्तप्पे बनवतो त्याच्या जस्ट 5 मिनिटा अगोदर छोट्या वाटीने वाटीभर दही घालायचं, त्याच्याने छान चव येते उत्तप्प्याला। छोट्या वाटीने अर्धी वाटी पोहे घ्यायचं, ते पोहे 3 ते 4 मिनिट पाण्यात भिजायला ठेवायचं। 4 मिनिटानंतर त्याच्यातलं पाणी काढायचं आणि ते मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं। उत्तप्प्याच्या पिठात घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथं मी उत्तप्प्यासाठी भाज्या कट करून घेतले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 शिमला मिरची आणि 2 गाजर किसून घेतले आणि काळा मसाला। आता हे सर्व भाज्या आपण एका टोपामध्ये काढून मिक्स करून घेऊ। इथं गॅसवर मी डोशाचा तवा गरम करायला ठेवले। तवा गरम झाला की त्याला सगळीकडे तूप किंवा तेल लावून घ्यायचं। मी इथं तूप लावून घेते। व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक, शेअर, पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इथं सगळीकडे मी तूप लावून घेतले। आता हे उत्तप्प्याचं बॅटर तव्यावर घालायचं। उत्तप्पा ज्या आकाराचा असतो ना त्या आकाराचा पीठ तव्यावर पसरून घ्यायचं। आता त्याच्यावर ही भाज्या घालायचं। भाज्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते भाज्या तुम्ही ॲड करू शकता। वरून हलकंसं काळं तिखट स्प्रिंकल करायचं। काळं तिखट नसेल तर लाल तिखट घातलं तरी काहीच हरकत नाही। जर तुम्हाला बारीक चिरलेले टोमॅटो ह्याच्यावर आवडत असेल तर ते घालू शकता। मी पिठामध्ये दही घातले होते म्हणून टोमॅटो स्किप केले। आता ह्याच्यावर सगळीकडे तूप घालून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं मध्यम गॅसवर आपल्याला हे उत्तप्पा वाफवून घ्यायचं आहे। तर इथं 10 मिनिटानंतर आपण चेक करू। हे बघा किती छान आपला उत्तप्पा वाफलाय आणि हे उत्तप्पा करायला अगदी सोपं, खायला एकदम टेस्टी। हे तुम्ही सांबर किंवा नारळाची चटणी नाही तरी मग असंच जर तर खाल्लं खूप छान लागतं। आणि हे बघा किती छान जाळीदार आपला उत्तप्पा बनवून तयार आहे। तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।